ए सुरद पिया गेन छेन बिसराई सुरद पिया गेन छेन बिसराई सुरद पिया गेन छेन बिसराई सुरद पिया सुरद पिया सुरद पिया ये सुरद पिया सुरद पिया गेन छेन बिसराई सुरद पिया गेन Surada piyaki, surada piyaki, surada piyaki, chena bisra, surada piyaki, chena bisra. Lancheretto e Schino.
त्या शनिदेवांचं आगमन इथपर्यंत झालं आहे. मग माझ्या सेतुबंध रामेश्वराच्या ठिकाणी आपलं स्वागत करण्यासाठी मी तत्पर होतो आहे. सुस्वागतम समाधान वाटलं. मी आच्छादनीत आलोय त्या घागराने वेगळ्या कारणासाठी. याच्या मुळाचे कारण वेगळे आहे. होय, आपण इथपर्यंत आला मग सांगा काय आपल्यामध्ये महत्वाकांक्षा आहे जेणेकरून या सेतुबंध रामेश्वराच्या ठिकाणी आपले पावले वळली. एकच कारण, आजपर्यंत या शनिदेवाने तारांच्या राशीत प्रवेश केला. होय, आणि एवढाच नव्हे, साऱ्यांच्या राशीत प्रवेश करून हाहाकार माजवला गेला. पण नारद महामुनींच्या सांगण्या
केळी कुणी येणार नाही तर माझा कार्यक्रम झालो होय तो त्याला कारण आहे काय तेव्हा त्यांनी सराव करत जा सराव सराव नाही आता तेव्हा त्यांनी युद्ध पण करायला होय होय आता ते का बघते सोडून काढतो काय बघणार आणि गावात ठीक आहे त्याच्या पाठलागो ओळख घ्या हा मागोबा घाट कुठे जातो ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. पक्षी राजाने किलबिलाट केली. निद्रेच्या अधीन असलेला देह आम्ही आमच्या स्वाधीन करून घेतला आणि आमचं नित्याचं कर्तव्य कोणतं असेल? प्रातःकाळी उठावं, स्नान करावी आणि कशाचीच कधी न्यूनता नाही आणि कशाचीच कमतरता नाही. त्यामुळे आनंदी आनंद आनंदी आनंदच होतोय. खरंच त्या क्षणापासून मी माझ्या प्रभू रामचंद्रांची भक्ती करते. माझे स्वामी आणि मी आम्ही अक्षरशः त्यांच्या चरणाशी लीन होऊन भक्ती करतो आणि त्याचेच फळ म्हणून हे राज ऐश्वर्य भोगायला मिळतं. पण काही का असेल नित्यशः माझं कर्तव्य. स्वामी येतील आणि त्यांच्या चरणाचे धुलीकण मस्तकी चर्चित केल्यावरच मी माझ्या मुखात पाण्याचा थेंब किंवा अन्नाचा कण घेईन. पण आज पाहते तू काय स्वामींना येण्यासाठी विलंब झालाय खरं. आठवलं नक्कीच आपल्या नित्याच्या कर्तव्यात निमग्न असतील आणि म्हणूनच येण्यासाठी विलंब झालाय खरं. पण काही का असेल त्यांच्या या सुखी संसारात आनंदाने गाताना नाचताना डोलताना मनाला एकच समाधान आणि या सुखी संसारातच त्यांना साथ घालावीशी वाटते. त्यांनी लवकर यावं आणि मला शुभाशीर्वाद द्यावा हेच माझ्या मनाची इच्छा असते.
अंजनी मातेने केलं नसेल पण काय करणार आता वय झालं पूर्वीसारखं आता ताकद नाही राहिली रे पण काय करणार देवाचं नामस्मरण केलं माझ्या रामचंद्राचं नामस्मरण केलं ना की खूप ताकद येते पण काय करणार दरवेळी म्हणते आज करावं उद्या करावं आज करावं पण माझा पुत्र हा हनुमंत कित्येक दिवस झाले त्याचं काही येणं या अंजन कोरोना झालं नाही एक सारखी त्याचं माझं करते पण काय करणार काय करावं तरी काय करावं एक सारखं आपल्या जवळचं हे त्या अंजनी मातेचं कर्तव्य पण आता एकच करावं माझ्या प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करत असावं काय घाई नाही उद्या माझ्याशिवाय दादा अगं आता माझं वय झालं आधार मागण्याचं कोणाचा तरी हे मातलं बरोबर सांगितलं ग बाई एकातलीचं दुःख एकलीच जाणते मला सांग एवढी वक्ता बोगती ललते कोण तू कुठली तू माझ्याकडे कशाला आली सांगते का हिच्यावर बघून वाटतं हिचं कोण नाही एवढं अंगावर दागिने घातले आणि म्हणते माझं कोण नाही मला सांग आधार हवामानाने इथं आलीये आधार पाहिजे आधार देते मी हे अख्खं अंजन पर्वत माझे आहे कुठं पण हा अगं बाई काय म्हणावं तरी आता हिला काय
कारण आहे. असं कोणतं कारण? अरे नाही रे, तुला 9 महिने 9 मासे उद्यात वाढवले रे, ते चुकलं. ज्यावेळी जन्माला ना तेव्हा तुझ्या नोटीचा गोड घेतला असतो ना, ते दिवस मला बघावे लागले नसते रे. माते, नेत्राद्वारे तुझे अश्रू बाहेर पडत आहेत आणि याच वेळेला भक्त सखा हनुमंताला जन्म दिलास, या बाबतीत तू शोक करण्यासाठी तत्पर होते. अरे असं मोठं पाप माझ्या हातून घडलं असं म्हणेन रे मी तुला. का ग माते? अरे जो पुत्र मातेची इच्छा पूर्ण करत नाही, अरे तो पुत्र कसला? त्याला माता म्हणण्याचा अधिकार नाही. काय म्हणालीस माते? काय तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडतायत का? असं असलेला पुत्र नको असलेला बरा माते. अरे बा, किती झालंच तरी तू माझी माता आहेस, पण माते माझ्या देवाला वचन देऊन मी वचनबद्ध झालोय का माते? अरे पण तुझी माताही वचनबद्ध आहे ना रे बाळा. होय का माते? माते मला सांग मी काय करायला हवं? माते, एका बाजूला देव आहे आणि एका बाजूला मी तेच सांगते. मला हा विश्वाचा चित्रपट दाखवण्यासाठी तत्पर झाली ती माता आहे. मी तेच सांगते रे, ज्या देवाला देव म्हणून देव, मग तुझा देव, अरे माझा देव म्हणजे हे माझा प्रिय भक्ता हनुमंता, अरे हे अंजनीचा सुता, देवा तू आला रे अंजनी माता. मंगल शांततेचा आशीर्वाद. अगं थांब तरी. तू कुणी सर्वसामान्य नव्हेस, माझ्या भक्ताची माता आहेस आणि मलाही मातेच्या स्वरूप आहेस, म्हणून हा राम तुमच्याही तर मी नतमस्तक आहे. मला सांग, अगं काही दिवसानंतर तुझ्या आणि माझी क्रांती का? काही दिवसानंतर मग मला सांग, माझा प्रिय भक्त म्हणून आधी तू कशी आहे? अरे मी बरी आहे देवा, पण मला सांगले काय ते? बोलणं चालणं होत नाही. हा. अरे आलायस तो बस म्हणते. अगं मी आलोय इथे बसण्यासाठी, राहण्यासाठी, तुला भेटण्यासाठी. मला भेटत मला पण कसं आहे, कर्तव्य महत्वाचं, म्हणून तुझा प्रिय पुत्र कुठे आहे? माझा पुत्र आहे. माझं कर्तव्य परिपूर्ण झाल्यानंतर ना निवांत तुझ्याशी गप्पा मारल्या त्यासाठी हनुमंताला भेट. चिंता करू नकोस. देव आलाय रे, तुला भेटायला अगं आलाय. हे आई, हनुमंत इथेच आहे. आहे इथं आत्ताच आलेला. काय सांगतेस का? मग लगबगीला जरा लवकरात लवकर माझ्या मंगल शास्त्रेचा आशीर्वाद आहे. काय ते? तुझा आशीर्वाद मिळाला, मातेचा आशीर्वाद मिळाला. मग याच वेळेला पहा अरे पण हा निघाला स्वस्त आणि पण माझ्या अंतराने प्रश्न निर्माण झालेत आणि ते प्रश्न मला तुला विचारायचे आहेत. देवा, काय ते? तुला नतमस्तक झाला, तुझा आशीर्वाद घेतला आणि मी निघालो असताना तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडले. एकच एक प्रश्न. हा नित्याने आम्हाला माझ्या नेत्राशी नेत्र लावून बोलणारा माझा भक्त हा आज बघूया माझं मंदिर आणि त्या मंदिराच्या त्याचं मंदिर उभारतो. आणि त्या मंदिराच्या ठिकाणी हा सारे भाविक भक्तजन हा. तुझी भक्ती पूजा अर्चा करणार आहेत. देवा, आणि ते कशा रीतीने माहितीये का? सारे तिने देवा. हर्ष गणेश मोरे यांनी माझ्या कलागुणांचा गुणगौरव करण्यासाठी हे अनमोल पारितोषिक दिलं आहे. तमाम नाट्यरसिकांना अभिवादन करून सिद्धिनायक दशावतार नाट्य मंडळातर्फे याचा आनंदाने स्वीकार करतो. देवा, हे जरा बाजूला ठेव. देवा, देवा, हा. सांग रे, काय महत्व ठेवणार आहे? आणि पूजा अर्चा करत असताना हो. वार शनिवारचा वार शनिवार म्हणजे या शनिदेवाचा वार याचा वार आणि देवा आणि शनिवारच्या दिवशी हा. पण भक्ती भक्त सख्या हनुमंताची होईल. माझी भक्ती हा. पाहिलंस? हे शनिदेवा, हे काळतोंड्या, अरे भक्ती माझी रे. अरे वार माझा वार तुझा असू दे, माझी भक्ती देवा. आणि शनिवारच्या दिवशी तुझी भक्ती करत असताना हा. सारे भाविक भक्तजन करणार आहेत ते काय? तर तुझ्यासाठी रुईच्या पानांचा हार तुझ्यासाठी घेऊन येतील. रुईच्या पाना फुलांचा हार माझ्यासाठी देवा. एवढंच नव्हे हा. तर हे सारे काही
काही तुझ्यासाठी झालं, हा. पण माझ्या दुसऱ्या भक्तासाठी म्हणजे शनिदेवासाठी करणार आहे ते काय? उडीद मिश्रित तिळाचं तेल हे शनिदेवा तुझ्यासाठी या हनुमंताच्या मूर्तीवर ज्यावेळी सारेजण भक्तजन अर्पण करण्याचा प्रयत्न करतील त्यावेळी त्यांची ती भक्ती शनिवार त्या दिवशी पूर्ण होईल अशा या देवाचा आशीर्वाद असेल. शनिवार भक्ती माझ्या भक्तीच्या दिवशी हे जे भाविक भक्तजन माझी भक्ती करतील तेव्हा तुला शब्द देतो. असं काय ते एवढंच नव्हे तर साऱ्या प्रजाजनाला तुला देतोय शब्द. हे कोणी माझी भक्ती करतील पण देवा तुला साक्ष ठेवू, देवा तुला साक्ष ठेवू त्यांच्या मनातील मनोकामना परिपूर्ण करण्यासाठी हा भक्त सभा. मग हे तुझं झालं, पण त्या शनिदेवाने या विश्वाला त्याने शब्द दिला पाहिजे की अशा प्रकारे शनिवारच्या दिवशी उडीद मिश्रित तिळाचं तेल तुझ्यावर ज्यावेळी अर्पण करतील त्यावेळी शीतल होऊन या माझ्या भक्तांना, तुझ्या भक्तांना, या विश्वातील साऱ्या भक्तांना कोणताही उपद्रव करता कामा नये असे शनिदेवानं साऱ्यांना सांगायला पाहिजे. वार शनिवार भक्ती हनुमंताची आणि शनिदेवाचा वार असल्यामुळं जे कोणी भाविक भक्त उडीद मिश्रित तेल अर्पण करतील तुला मला याच वेळी शनिदेव त्यांच्यावरती प्रसन्न हो, त्यांच्यावरती असणारा अरिष्ट दूर करेल असा हा देवा या शनिदेवाचा शब्द आहे तुला. अजून एक मनात शंका आहे. अशी कोणती? अरे हा माझा पृष्ठभागी आहे. आतापर्यंत ज्यांच्या राशीत हा गेला त्यांच्या मागे 7.5 याने लावली. म्हणूनच देवा या पुढे कलियुगात ज्याच्या वेळेला हे भाविक भक्तजन माझं दर्शन घेतील म्हणजे देवळात येऊन माझं दर्शन घेतील त्याच वेळेला समोरून दर्शन घ्या. त्या देवळात माझ्या मूर्तीला कधी प्रदक्षिणा घालू नका. कारण पाठीमागे हा आहे म्हणून 7.5 तुमच्या मागे. आणि याची वक्र दृष्टी पडली का तुमचं कल्याण झालंच म्हणून होय. देवा हनुमंता हे भक्त सख्या शनिदेवा यावेळी दोघांच्या इच्छा परिपूर्ण झालेल्या आहेत. दोघांची इच्छा या देवानं परिपूर्ण केलेली आहे. मग आता अखिल भक्तांना मंगल शास्त्रेचा आशीर्वाद देणं हे त्या प्रभू राम या वेळेला साऱ्या प्रजाजनाला मंगल शास्त्रेचा आशीर्वाद देणं. चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गए